श्रीमद् भगवद्गीता अध्याय 17। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहोरजस्तमः। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस? श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु। श्री भगवान म्हणाले, मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा, सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारचीच असते। ती तू माझ्याकडून ऐक। सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धाम योऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः। हे भारता, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते। हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे स्वतःही तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते। यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसाः। यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः। सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजस माणसे यक्ष राक्षसांची, तसेच जी इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात। अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः। जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात। कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः
मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. जे शरीराच्या रूपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ, तप आणि दानही 3 प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आयुः सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्विकप्रियाः. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कट्वम्ललवनात्युष्ण तीक्ष्ण रुक्षविदाहिनः. आहारा राजसश्रेष्ठा दुःखशोकामयप्रदाः. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. यात यामं गतरसं पूति पर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. अफलाकांक्षीभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते. यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसं. परंतु हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनम दक्षिणम.
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रियहितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्राचे पठन आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, शांतभाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावाची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरेहै अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. जे तप, सत्कार, मानव पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परशोत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा
दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेले आहे. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. दान देणेच कर्तव्य आहे. या भावनेने जे दान देश, काल आणि पात्र मिळाले असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेले आहे. यत्यु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजसदान म्हटले आहे. अदेशकाले यद्दान पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतं वज्ञातं तत्ताम समुदाहृतं. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः. ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत् सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. तस्माद्यो मित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां. म्हणून वेदमंत्राचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपः क्रियाः दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षीभिः. तत् या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे. या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून केल्या जातात. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्यभावाने आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो.
तसेच हे पार्था उत्तम कर्मातही सतशब्द योजला जातो. यज्ञे तपसी दाने च स्थितिः सदिति चोच्यते. कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. तसेच यज्ञ, तप व दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. हे अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.